नमस्कार, मैं हूं देवांजलि मोइत्रा। नितिन गडकरी बोले और तूफान ना आए, ये कैसे हो सकता है? एक बार नितिन गडकरी जी राजस्थान के दौरे पर थे तो उस वक्त बीजेपी में काफी रस्साकसी चल रही थी, तो विधानसभा राजस्थान के गेस्ट बनकर आए और उसी हालत पर राजस्थान विधानसभा में ऐसी बात बोली कि सभी हंसने लगे और ये संदेश दूर तक गया। दरअसल पार्टी के पूर्व अध्यक्ष और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने अपनी ही पार्टी के हालात पर तंज किया और कहा कि जो मुख्यमंत्री बनते हैं वो इसलिए परेशान रहते हैं कि पता नहीं कब हटा दिया जाए। जो विधायक हैं वो दुखी हैं कि मंत्री नहीं बन पाए, जो मंत्री हैं वो इसलिए दुखी हैं कि वो मुख्यमंत्री नहीं बन पाए, और जो मुख्यमंत्री हैं वो इसलिए दुखी हैं कि कब तक रहेंगे, कब जाएंगे, इसका भरोसा नहीं। गडकरी ने बात राजस्थान विधानसभा में संसदीय प्रणाली और जन अपेक्षाएं विषय पर आयोजित संगोष्ठी के समापन सत्र को संबोधित करते हुए कही थी। अब वहीं गडकरी ने एक बार फिर अपने तंज से देश को हिला दिया और लोग चर्चा कर रहे हैं। बात दरअसल यह है कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी महाराष्ट्र के अमरावती में थे और यहीं पर उन्होंने वो कह दिया जिसकी उम्मीद ही नहीं थी। उन्होंने कहा कि शादी होने के बाद अगर आपने कुछ किया ही नहीं तो बच्चे कैसे पैदा होंगे। गडकरी ने कहा कि आपको भगवान का आशीर्वाद मिला है, लेकिन अगर शादी के बाद आप कुछ नहीं करेंगे तो बच्चे कैसे होंगे। आपको कुछ अपनी तरफ से प्रयास करना होगा। उनके इस बयान के बाद वहां मौजूद लोग भी हंसने लगे, जिसके बाद गडकरी ने कहा कि आप मेरे शब्दों का गलत मतलब ना निकालें, मुझे बस इतना कहना है कि आप सब प्रयत्नवादी बने। लंदन में अपना अंगूर बेच सकते हैं तो अपने संतरे विदेशी बाजार में क्यों नहीं जा सकते? आखिर हम क्यों पीछे? इसके लिए पश्चिम महाराष्ट्र नहीं बल्कि आप खुद जिम्मेदार हैं। पण एक ते राष्ट्रसंत डॉक्टर वामनराव पैंचं मी नेहमी वाक्य सांगतो की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन सोशो इकॉनॉमिक लाईफ। त्यामुळे शेवटी आपण यू कॅन टेक हॉर्सेस अप टू द वॉटर, यू कॅनॉट मेक देम मॅन्डेटरी टू ड्रिंक द वॉटर। म्हणजे तुमच्या तोंडात जबरदस्तीने पाणी नाही भरतात, नाही तर आहे DED कॉलेज, BEd कॉलेज, प्राथमिक शाळा, शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, रोजगार हमी, चालू द्या। त्यात काही राहिलं नाही राम। आता शेती आपल्याला अशी करायची आहे जी इस्रायल सारखी आहे की प्रथम क्रमांकावर शेती, द्वितीय क्रमांकावर बिझनेस आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी। आणि ते तुम्ही मनात आणलं तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारावर प्रोडक्टिव्हिटी वाढवून, एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करून, व्हॅल्यू ॲडिशन करून, वर्ल्डमधल्या मार्केटमध्ये जाऊन जर ते विलास शिंदे करू शकतात की लंडनच्या सगळ्या मार्केटमध्ये त्यांची द्राक्ष जाऊ शकतात, तर आपली संत्र का जात नाही? कशा करता मागासला? याला का पश्चिम महाराष्ट्र थोडी जबाबदार, तुम्ही जबाबदार आहात। तो सुन लिया आपने क्या कह रहे हैं नितिन गडकरी। वो कह रहे हैं कि अगर आपको लंदन में, यूरोप में सामान बेचना है तो आपको खुद मेहनत करनी होगी। इसके लिए सरकार या भगवान नहीं आएंगे। आपको भगवान का आशीर्वाद मिला है, लेकिन अगर शादी के बाद आप कुछ नहीं करेंगे तो बच्चे कैसे होंगे। आपको कुछ अपनी तरफ से भी प्रयास करना होगा। इसके साथ ही साथ कृषि वैज्ञानिकों को लताड़ते हुए कहा कि 1 एकड़ में 20 क्विंटल कपास होनी चाहिए। अगर आप ऐसा कर सकते हैं तो ही कुछ फायदा होगा, वरना 6वां और 7वां वेतन देने का कोई मतलब नहीं। बाप दिखाओ नहीं तो श्राद्ध करो। उत्पादन कैसे बढ़ाना है ये हमको बताइए। तो आप समझ गए होंगे कि क्या बोला नितिन गडकरी ने और क्यों कहा। रवी बोरटकर, माननीय प्रवीण पोटे, दिनेश सूर्यवंशी, संत्रा उत्पादकांना ज्यांनी योग्य मार्गदर्शन आणि योग्य नेतृत्व दिलं असे श्रीधरराव ठाकरे, MSc ॲग्रिकल्चर आहेत आणि आता ऊसामध्ये चांगलं काम करतात। जसा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकरी 100 टन ऊस झाला, तसा आमच्या नागपूर जिल्ह्यात आणि वर्धा जिल्ह्यात आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यात देखील आता 100 टन ऊस काढणारे शेतकरी तयार केले, ज्याच्यात आनंदराव राऊत आपले आमच्या कारखान्याचे उपाध्यक्ष आहे, साखर कारखान्याचे, आणि आता ॲपेडाचे नवनिर्वाचित डायरेक्टर आहेत श्री रमेश मानकर, सुनील दिवे, विशेषतः
मला खूप आनंद आहे की सोप्या भाषेमध्ये ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट जास्त चांगलं आहे, त्याचं नाव तसं वेगळं आहे इंग्लिशमध्ये, त्याचे डॉक्टर घोष साहेब इथे उपस्थित आहेत. आणि मी बराच नाराज होतो की विदर्भातल्या शेतकऱ्यांना संत्र्याच्या कलमाच मिळत नाही, वेटिंग लिस्ट आहे. तेव्हा मी त्यांना विनंती केली, त्यांच्याबरोबर मुरकुटे आणि ते आलेत माझ्याकडे, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही विदर्भात संत्र्याच्या कलमा तुम्ही नाही देऊ शकत, तर तुम्ही रिकग्नाइज जॉईंट व्हेंचर करून विदर्भात चांगल्या 50-60 नर्सऱ्या तयार झाल्या पाहिजे आणि संत्र्याचं रूट स्टॉक चांगलं वापरून तुमच्या मार्गदर्शनाखाली संत्र्याच्या मुबलक कलमा तयार होऊन त्या शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजे. हे मी सांगितल्यानंतर त्यांनी ते कृतीत उतरवलं आणि आता परवाच मोठा कार्यक्रम झाला त्यांच्या इन्स्टिट्यूटला. जवळपास 21 नर्सरींबरोबर त्यांनी जॉईंट व्हेंचर केलं आणि आता संत्र्याच्या कलमाचं रूट स्टॉक ते देतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संत्र्याच्या कलमाचं उत्पादन होईल आणि मोठ्या प्रमाणावर त्या उपलब्ध होतील. हे काम ज्यांनी केलं ते डॉक्टर घोष साहेब इथे आले आहेत, टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करा. साहब, एक छोटी अड़चन है कि यहाँ अमरावती ज़िले में संतरा ही संतरा है, वर्धा, अमरावती और नागपुर ज़िले में, और यहाँ आपकी जो अप्रूव्ड नर्सरी है वो बहुत कम है, तो वो संख्या आप बढ़ाइए ताकि यहाँ संतरे की कलमें अच्छी क्वालिटी की उपलब्ध हो सकी. ये थोड़ा विशेष रूप से ध्यान दीजिए, ये मैं आपसे अनुरोध करूँगा. थैंक यू सर. त्यामुळे आज आपल्याबरोबर सगळेजण सन्मान्य अतिथीगण आहे इथे. देवेसाहेब आहेत, भालेरावजी आहेत, विजय जाधव आहेत. आपल्या इथून ज्यांनी निर्यातीचा अनुभव घेतला असे सगळे लोक आहेत. पण आपल्याला या वर्कशॉप प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने आपली स्ट्रेंथ काय आणि आपली विकनेस काय ते आपण समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट अशी आहे की आपला जो संत्रा आहे, बजाज साहेबांनी सांगितलं 500 कोटी रुपये, पण 500 कोटी झाला याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. पण आपल्याला 500 कोटीवर समाधान नाही आहे. सिद्धरावांच्या बरोबर एकदा तुम्ही ट्रिप काढून जा नाशिकला. एक सह्याद्री फार्म म्हणून आहे, शिंदे नावाचा तरुण मुलगा आहे, त्यांनी एकट्याने 1500 कोटी रुपयाची द्राक्ष निर्यात केली आहे एकट्याने.